ये नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी पार्टी इसका कांग्रेस में विलय होना पक्का है। और जब ये नकली शिवसेना का कांग्रेस में विलय हो जाएगा, मुझे सबसे ज्यादा याद बाला साहब ठाकरे की आएगी, क्योंकि बाला साहब जी कहते थे जिस दिन लगा कि शिवसेना कांग्रेस बन गई है उस दिन शिवसेना समाप्त कर दूंगा। मतलब अब नकली शिवसेना का अता पता भी रहने वाला नहीं है। और मुझे लगता है ये जो विनाश हो रहा है ये बाला साहब को सबसे ज्यादा दुखी करता होगा। साथियों, नकली शिवसेना ने बाला साहब के हर सपने को चूर चूर कर दिया है। म्हणजे तुम्ही आज जे बोललात की नकली सेना आणि राष्ट्रवादी, नकली राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होईल। अहो 30 वर्ष तुमच्या सोबत राहून तुमच्याकडनं दगाफटका खाऊन सुद्धा जो भाजपमध्ये आम्ही नाही गेलो तर काँग्रेसमध्ये कसे जाणार? पण माझी मला चिंता नाहीये, माझ्यासोबत हे जोपर्यंत जमलेले आहेत माझ्या आशीर्वादाचे सगळं कवच, तोपर्यंत माझ्या शिवसेनेला कोणापासूनही धोका नाहीये। पण मोदीजी तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा। ज्या वेळेला तुम्ही आम्हाला विचारता इंडिया आघाडीकडे चेहरे किती आहेत, दरवर्षी एक आम्ही पंतप्रधान देऊ, अहो निदान आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे तर चेहराच नाहीये। तुम्ही आता पंतप्रधान नसाल आणि 2 वर्षानंतर भाजपची हालत काय होईल ती बघा। 5 तारखेलाच अर्धा अधिक भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही, तर जाणार ज्यूस। हे सगळे तुम्ही जे काय गद्दार जमवलेले आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, कंटा यंत्रणा आमच्या हातामध्ये असतील, जे उंदीर तुमच्याकडे पळालेत त्यांच्या बरोबर कशा शेपट्या पकडतो ते बघा आम्ही। त्याच्यामुळे मोदीजी तुम्ही माझ्या शिवसेनेची काळजी करू नका। आई जगदंबा आणि आई भवानी समर्थ आहे, पण तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा। आणि मुद्दामून एक गोष्ट सांगतो की 2009 साली लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींनी 200च्या वर सभा घेतल्या होत्या आणि नंतर मला भाजपवाले सांगत होते की काय करावं, जिथे जिथे यांना नेलं तिकडे आमचा सुपडा साफ झाला। त्याच्यामुळे मोदीजी अजून 2 दिवस राहिलेत, माझ्या नाशिक शहरामध्ये सुद्धा येऊन जा, सगळीकडे फिरा, म्हणजे सगळीकडे तुमचा सुपडा साफ होऊन जाईल। पण जी मस्ती तुम्ही दाखवत आहात